विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 22 फेब्रुवारी. आजच्या दिवसापर्यंतचे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच प्रश्नाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट आहे त्या देखील मी या ठिकाणी सांगणार आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीएम श्री स्कूलसोबत भारतातील पहिल्या AI आधारित शाळा मॉडेलचे उद्घाटन केले? पंजाब, दिल्ली, हरियाणा की यापैकी नाही? तर ह्या ज्या मुख्यमंत्री आहेत, छायाचित्र बघून लगेच तुम्हाला कळायला पाहिजे. आणि या ठिकाणी शेजारी खुर्चीवर देखील नाव दिलं आहे. तर या आहेत दिल्लीच्या CM. यांचं नाव काय आहे? तर दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी सरोजिनी नगर येथे सीएम श्री स्कूलचे उद्घाटन केले. यासोबतच सरकारतर्फे भारतातील पहिल्या AI आधारित व्यापक शिक्षण मॉडेलची सुरुवात झाली. राष्ट्रीय राजधानीत 75 सीएम श्री स्कूल प्रकल्पांची पायाभरणीही करण्यात आली आहे. आणि ह्या ज्या CM आहेत त्या कोणत्या पक्षाच्या आहे? आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करा. यानंतर पुढील प्रश्न बघत, अलीकडे सही आणि बोध AI फ्रेमवर्कची घोषणा कोणी केली? तर ही जी घोषणा आहे ती केली आहे JP नड्डा यांनी. लक्षात घ्या, BJPचे हे आधी अध्यक्ष होते, आता नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. US ऊर्जा आणि संरक्षण विभागाने कॅलिफोर्नियाहून युटा येथे C-17 कार्गो विमानाद्वारे एक सूक्ष्म अणुभट्टी उडवण्यासाठी बेलर ॲटॉमिकसोबत भागीदारी केली, जे कोणत्याही अणुभट्टीचे पहिले हवाई वाहतूक होते. पुढील प्रश्न, भारताच्या तेजस्विन शंकर यांनी पुरुषांच्या हेप्टॅथॉनमध्ये कोणते पदक जिंकले? सुवर्ण, रौप्य, कांस्य की यापैकी नाही? आणि लक्षात घ्या, यांनी या आधीच्या स्पर्धेत देखील सुवर्ण पदक जिंकलेलं होतं. आणि प्रश्न आणि व्यक्ती आला तर मी मुद्दामून फोटो टाकत असतो. फोटो का? तो फोटो बघून त्यांचं नाव आणि तो प्रश्न लक्षात राहण्यात मदत होते. त्यामुळे जिथेही एखादी व्यक्ती येते त्यांचा फोटो मी आवर्जून या ठिकाणी टाकत असतो. तर यांनी सुवर्ण पदक जिंकलं आहे. भारताचा स्टार खेळाडू तेजस्विन शंकर यांनी चीनमधील तिजानजिन येथे आयोजित आशियाई इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धा 2026 मध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले. त्यांनी पुरुषांच्या हेप्टॅथॉन स्पर्धेत 5,993 गुणांच्या विक्रमी कामगिरीसह पहिले स्थान या ठिकाणी मिळवलं आहे. पुढील प्रश्न, G4 भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील यांची बैठक कुठे झाली? भारत, जर्मनी, जपान की यापैकी नाही? G4 आहे, त्यामुळे 4 देश आहेत, भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील. तर ही झाली जर्मनीमध्ये. जर्मनी आला आहे तर लगेचच त्याची कॅपिटल काय आहे? तर कॅपिटल आहे बर्लिन. करन्सी कोणती आहे? युरो. आणि प्रेसिडेंट कोण आहे? तर फ्रँक वॉल्टर स्टीमियर. आणि हे त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, अलीकडे बांगलार युवा साथी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ओडिसा, राजस्थान, पश्चिम बंगाल की यापैकी कोणतेही नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. आता बाकीचे जे राज्य आहेत जसे की ओडिसाची कॅपिटल कोणती आहे? तर ओडिसाची कॅपिटल आहे भुवनेश्वर. राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर. आणि पश्चिम बंगालची कॅपिटल कोणती? कोलकाता. आणि CM कोण आहे? तर ममता बॅनर्जी. लक्षात घ्या, बांगलार युवा साथी योजना 2026 अंतर्गत पश्चिम बंगाल सरकार बेरोजगार युवकांना दरमहा 1,500 भत्ता देणार आहे. राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पादरम्यान याची घोषणा करण्यात आली. या योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 40 वर्षे असून किमान 10वी उत्तीर्ण आणि राज्याचा रहिवासी असणे या ठिकाणी आवश्यक आहे. आता पश्चिम बंगाल आला आहे तर पश्चिम बंगालच्या अनुषंगाने ज्या आता रिसेंट चालू घडामोडी आहेत त्यावर देखील एक नजर टाकूयात. पहिली, IPS पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवे DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये मुरी गंगा नदीवर गंगा सागर सेतूची पायाभरणी करण्यात आली. पश्चिम बंगाल सरकारने आपल्या प्रमुख 100 दिवसांच्या रोजगार योजनेचे कर्मश्री हे नाव बदलून आता महात्मा श्री असे केले. लिओनेल मेसी यांच्या 70 फूट उंच लोखंडी पुतळ्याचे देखील अनावरण कोलकाता येथे करण्यात आले. यानंतर पाचवा मुद्दा, निवृत्त न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगालचे नवे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. क्रिकेटपटू ऋचा घोष यांची पश्चिम बंगाल पोलिसांच्या DSP पदावर नियुक्ती करण्यात झाली. तसेच जो आपला मोहम्मद सिराज आहे बॉलर, त्याची देखील DSP पदावर नियुक्ती केली. भारतीय नौदलात पाणीबुडी विरुद्ध युद्धनौका अन्वेष कोलकाता येथे समाविष्ट करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न, BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा किताब कोणी जिंकला? अंजली भागवत, स्मृती मंदाना, दिव्या देशमुख की यापैकी कोणतेही नाही? तर हा जो फोटो आहे तो आहे स्मृती मंदाना. या आपल्या भारतीय महिला संघाच्या ओपनर बॅट्समन आहे, लेफ्टी. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंदाना हिला वर्ष 2025 साठी BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले. 2025 महिला विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयात मंदनाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा पुरस्कार
16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. आणि या ज्या स्मृती मंदाना आहेत त्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर याच्या कॅप्टन आहेत वुमनच्या. आणि WPL 2026 मध्ये त्यांनी आता पदक जिंकलं आहे, म्हणजे ती ट्रॉफी जिंकली. 2 ट्रॉफी कोणी जिंकल्या तर मुंबईने आणि 2 ट्रॉफी RCBने या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. आणि उपविजेता जो संघ होता तो कोण होता तर जेमी रॉड्रिग्स यांचे दिल्ली यांना हरून त्यांनी ही ट्रॉफी यावर्षीची जिंकली. आता पुरस्कारविषयी महत्त्वपूर्ण गोष्टी बघून घेऊयात. पहिला मुद्दा, विंग्स इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम हवाई अड्डा हा पुरस्कार दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला मिळाला. ग्लोबल टीचर प्राइज 2026 साठी श्वेता नेगी यांचा सन्मान करण्यात आला. भारतीय वंशाचे वैज्ञानिक वीरभद्र रामनाथन यांनी क्राफोर्ड पुरस्कार 2026 जिंकला. दलाई लामा यांना 68व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला. यानंतर व्हिक्टोरिया बेकहॅम यांना फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या उपाधीने सन्मानित करण्यात आले. वाईल्डलाईफ सर फिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय चंद्रकांत लहरिया ठरले. यानंतर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर व्हिडिओ आपण रेग्युलरली बघतायत तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा, ज्यावर आपण डेली विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी क्विज घेऊन येत असतो. एक प्रश्न, त्याचे ऑप्शन आणि तुम्ही स्वतः तो अटेम्प्ट करायचा. अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचं राईट आन्सर देखील बघायला भेटेल. डेली व्हिडिओ बघून झाला त्यानंतर तुम्ही जे क्विजचे प्रश्न मी डेली टाकत असतो ते देखील अटेम्प्ट करायचे. अशा पद्धतीने तो प्रश्न लक्षात राहण्याकरिता तुम्हाला मदत होईल. पुढील प्रश्न, दूरसंचार क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशाशी चर्चा केली आहे? इंग्लंड, न्यूझीलंड, आयर्लंड की यापैकी कोणतेही नाही? तर हा जो देश आहे तो आहे आयर्लंड. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि आयर्लंडचे जॅक चेंबर्स यांनी डिजिटल अर्थव्यवस्था आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत भारत आयर्लंड नवोन्मेष आधारित संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा या ठिकाणी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या बँकेने ऑनलाईन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल सुरू केलं? ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक की इंडियन ओव्हरसीज बँक? तर ही बँक कोणती आहे तर ती आहे इंडियन ओव्हरसीज बँक. आता अधिकची माहिती बघूयात. इंडियन ओव्हरसीज बँकने ग्राहकांच्या कुटुंबियांना आणि कायदेशीर वारसांना सोपी, पारदर्शक आणि वेळेवर सेवा देण्यासाठी ऑनलाईन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल सुरू केले. ही पहल बँकेच्या डिजिटल परिवर्तन म्हणजे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन दिशेतील बांधिलकी दर्शवते आणि संवेदनशील परिस्थितींमध्ये मानवी दृष्टिकोन राखण्यावरही भर देते. आता बँक आलाय त्या अनुषंगाने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. SBIचे सध्याचे विद्यार्थी मित्रांनो ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? भारतीय खेळाडू आहेत. त्यांनी 2007चा वर्ल्ड कप जिंकलाय. उत्तर येत असेल तर कमेंट करा. त्यानंतर बँक ऑफ बडोदा याचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. हे 2 तुमच्यासाठी प्रश्न आहे. आणि बँक ऑफ बडोदाचा जे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत ते कोण आहेत तर त्यांना भारतरत्न पुरस्कार देखील देण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघूयात. आता बँक आला आहे तर बँकच्या अनुषंगाने ज्या रिसेंट चालू घडामोडी आहेत त्यावर एक नजर टाकूयात. ॲक्सिस बँकेने सूक्ष्म व मध्यम उद्योगांसाठी हमीशिवाय रूफटॉप सोलर लोन सुरू केले. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिले RRB सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड सुरू केले. सव्यवसाची रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवे मुख्य व्यवस्थापक बनले. SBIने चक्र नावाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलं. कर्नाटक बँकेने खजाने 2 ई-रसीद भरणा सुरू केला. कर्नाटक बँकेला सर्वोत्तम फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी RBI पुरस्कार मिळाला. IDFC फर्स्ट बँकेने 0 फॉरेक्स डायमंड रिवॉर्ड क्रेडिट कार्ड सुरू केले. आणि गुगल पेने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड सुरू केले. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणास मंजुरी दिली आहे? केरळ, पश्चिम बंगाल, आसाम की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे आसाम. लक्षात घ्या, मुख्यमंत्री आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमंत बिस्वा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आसाम मंत्रिमंडळाने प्रथमच आणि द्वितीय श्रेणीच्या राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा बागान जमाती आणि आदिवासी समुदायांसाठी 3% आरक्षणास मंजुरी दिली आहे. आता आसामच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या बघूयात. भूतानच्या महाराणी सेरिंग यांगदोन वांगचुक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आसाममध्ये मुख्यमंत्री अतिकोली दुतीपात योजना
सुरू करण्यात आली. आसामने संशोधन शास्त्रज्ञांसाठी दरमहा 25,000 सहाय्य देणारी योजना सुरू केली. आसाममध्ये अवैध शिकारी रोखण्यासाठी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संचालित थर्मल ड्रोन देखरेख प्रणालीचे देखील उद्घाटन केले. आसामच्या राज्यपालांनी मूल्याधारित शिक्षणासाठी संस्कार शाळांचा शुभारंभ केला. आणि लक्षात घ्या, जी आता AI ग्लोबल समिट होती त्याचं नुकतंच विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये ती पार पडली. यावेळेस जे महत्त्वाचे टेक्नो जायंट होते जसं की गुगलचे CEO झाले, मायक्रोसॉफ्टचे CEO झाले, हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक पर्यटन लवचिकता दिवस कधी साजरा करण्यात आला? 15 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी की यापैकी नाही? तर हा जो दिवस आहे तो 17 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. जागतिक पर्यटन लवचिकता म्हणजे ग्लोबल टुरिझम रेझिलियन्स डे दरवर्षी 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी 2023 मध्ये यास मान्यता दिली. याचा उद्देश महामारी, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटांसारख्या आव्हानांमध्ये पर्यटन उद्योगाला टिकाऊ, लवचिक आणि सुरक्षित बनवणे हा आहे, जेणेकरून तो विकसनशील देशांच्या आर्थिक स्थैर्यात योगदान देत राहील. आता महत्त्वपूर्ण जे दिवस आहे फेब्रुवारीचे ते बघूयात. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक आर्द्रभूमी दिवस ज्याला वर्ल्ड वेटलँड डे म्हणतात, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस आणि आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिवस, 7 फेब्रुवारी राष्ट्रीय HIV एड्स जागरूकता दिवस, 9 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिवस, फेब्रुवारीचा दुसरा सोमवार या ठिकाणी तो निवडला जातो. यानंतर 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिवस, 11 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय महिला व बालिका विज्ञान दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि राष्ट्रीय महिला दिवस, 14 फेब्रुवारी जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस. आता महिला आलाय तर वर्ल्ड वुमन्स डे कधी साजरा केला जातो याचं देखील उत्तर खाली कमेंट करा. 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बालकर्करोग दिवस, 16 फेब्रुवारी राष्ट्रीय बदाम दिवस, 17 फेब्रुवारी जागतिक मानव आत्मा दिवस. आणि आता आज कोणता बघितला आपण तर जागतिक पर्यटन लवचिकता दिवस म्हणजेच ग्लोबल टुरिझम रेझिलियन्स डे हा देखील 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता, अलीकडे जागतिक स्तरावर सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या बाबतीत भारत जगातील कोणत्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला? तर तो आहे दुसरा. यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 51 आयुष आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले? दिल्ली. दिल्लीच्या CM कोण? 1 नंबरला प्रश्न बघितलाय बघा, लक्षात राहतंय का कमेंट करा. आणि त्या कोणत्या पक्षाच्या आहे? ऑलरेडी तुम्हाला होमवर्क विचारलाय, मीच वाटलं तर नाव सांगून देतो. रेखा गुप्ता CM आहेत. त्या कोणत्या पक्षाच्या आहेत कमेंट करा. कोणत्या देशाच्या सैन्याने प्रथमच मायक्रो रिॲक्टरचे एअरलिफ्ट केले आहे? तर तो आहे अमेरिका. अमेरिकाचे सध्याचे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प. भारतातील प्रतिष्ठित व्यक्तींसाठी भव्य भारतभूषण पुरस्कार कोणी सुरू केला? सद्गुरू यांनी, म्हणजे सद्गुरू आणि ईशा फाउंडेशन यांनी मिळून हा पुरस्कार सुरू केला आहे. भारताने हॅमर क्षेपणास्त्राच्या बाबतीत भारतातील निर्मितीसाठी कोणत्या देशासोबत करार केला? तर तो फ्रान्ससोबत केला. याचे जे प्रेसिडेंट आहे ते आहे इमॅन्युअल मॅक्रोन आणि ते भारताच्या दौऱ्यावर आत्ता आले होते. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या रशीद खान यांनी T20 मध्ये 700 बळी घेणारे पहिले गोलंदाज बनले? तर ते आहे अफगाणिस्तानचे. ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत एका प्रौढ नर वाघाला पापिकोंडा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. तो कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे आंध्र प्रदेशमध्ये. आणि आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे अमरावती आणि तेलंगणाची कॅपिटल आहे हैदराबाद. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. बरेचसे लोक हैदराबाद आंध्र प्रदेशची कॅपिटल असे म्हणतात, नाही, तेलंगणाची कॅपिटल आहे हैदराबाद आणि जी आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे ती आहे अमरावती. पुढील प्रश्न, संशोधकांनी टेट्राटेनियम पैकाडे नावाच्या नवीन वनस्पती प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लावला? केरळमध्ये. केरळची जी कॅपिटल आहे ती आहे तिरुवनंतपुरम. आणि ओणम हा जो उत्सव आहे तो मोठा साजरा केला जातो केरळमध्ये. केरळला काय म्हणतात? नारळाची भूमी म्हणतात, परंतु नारळाचं सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटकमध्ये केलं जातं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, जे आधी मध्य प्रदेशचे CM होते, आता ते केंद्रीय कृषी मंत्री झाले, यांनी शेतकऱ्यांना डिजिटल साथी भारत विस्तारचा शुभारंभ कोणत्या शहरातून केला? तर जयपूर. त्यांनी काय केलंय तर या ठिकाणी आता एक टेलिफोन नंबर त्यांनी म्हणजे टोल फ्री क्रमांक आहे त्यावर शेतकऱ्यांनी कॉल केल्यानंतर त्यांना शेतीबाबत सर्व माहिती त्या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे. बायो एशिया 2026 आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तेलंगणामध्ये. तेलंगणाची कॅपिटल ऑलरेडी सांगितली मी तुम्हाला हैदराबाद.
रामोजी फिल्म सिटी कुठे आहे? हैदराबादमध्ये. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाने मिलन गावचे उद्घाटन कुठे केले? विशाखापट्टणम या ठिकाणी. जर्मनीमध्ये आयोजित फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? मॅग्नस कार्लसनने. आणि कालची व्हिडिओमध्ये आपण बुद्धिबळाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण गोष्टी बघून घेतल्या होत्या. जागतिक मानव आत्मा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर तो आला 17 फेब्रुवारीला. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदी यांनी अपघातग्रस्तांसाठी कोणत्या योजनेची घोषणा केली? PM भारत, PM स्वास्थ्य, PM राहत की यापैकी कोणतेही नाही? हा जो प्रश्न आहे तो मागीलच चालू घडामोडींचे व्हिडिओमधील आहे. त्यामुळे रेग्युलरली व्हिडिओ बघत चला आणि जे होमवर्क मी तुम्हाला देतो त्याची उत्तरे खाली कमेंट करत चला. जर कोणाला एक्झामची तयारी करायची, चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, सर्व मटेरियल तुम्हाला ही भेटणार आहे. सोबत ऑनलाईन टेस्ट ह्या सर्व टॉपिकचे मिळतील. जवळपास 5000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये घेऊ शकता. ओरिजिनल प्राइस आहे 199. तुम्ही NEW20 हा कुपन कोड यूज करायचा आहे आणि तो कुपन कोड यूज केल्यानंतर 20% डिस्काउंट म्हणजे 39 रुपयाचा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. लक्षात घ्या, तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ बघतायत त्यांची क्विजच्या माध्यमातून तयारी करायची, बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न अटेम्प्ट कराल तेव्हा चुकीचा अटेम्प्ट केला हरकत नाही, परंतु योग्य उत्तर लगेचच तुम्हाला कळेल. याकरता तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आणि लक्षात घ्या, चालू घडामोडीमध्ये जर चॅम्पियन बनायचं असेल तर रेग्युलरली व्हिडिओ वॉच करणं गरजेचं आहे. याकरता चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो आवर्जून करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. आणि खाली हाईप बटनावर देखील क्लिक करा. हाईप बटनवर क्लिक केलं की पॉईंट्स त्या ठिकाणी ॲड होता. ह्या व्हिडिओवर जेवढे पॉईंट्स आहेत चाल म्हणजे 10 लोकांनी व्हिडिओ बघितला, हाईप बटनावर क्लिक केलं तर यूट्यूबला कळेल की विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडलाय, तर यूट्यूब देखील इतरांपर्यंत पोहोचवेल. तर नक्की हाईप बटनावर देखील क्लिक करा आणि डेली बेसिसवर सकाळी 6 वाजता येणारे व्हिडिओ आवर्जून बघा. थँक्यू.